सर्वांना जय भीम, इन्कलाब जिंदाबाद. मित्रांनो, मी रोहित वाघुले, AISF सदस्य, की या देशामध्ये चाललेली या सरकारची हुल्लडबाजी आणि या सरकारनं विद्यार्थ्यांना दिलेला त्रास. कित्येक तरी वर्ष एक विद्यार्थी अभ्यास करतो आणि त्यानंतर या सरकारमधील बसलेले मंत्री लोक आणि पेपर लीक केल्यानंतर त्याची जिम्मेदारी सुद्धा घेत नाही. नीटचा पेपर असो किंवा टीईटीचा पेपर असो, मोदी सरकारने एनटी आणलं, नॅशनल टेस्टिंग एजन्सी, यांच्यावर आतापर्यंत या देशभरात 1100 पेक्षा जास्त गुन्हे दाखल होतात. तरी सुद्धा एनटीला लाज नाही वाटत. शहरातील विविध विद्यार्थी संघटनेच्या वतीने मोर्चाचं आयोजन केले. हा मोर्चा माझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी नसून तर आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आहे आणि या देशातील विद्यार्थ्यांसाठी आहे. नीट पेपर लीक नंतर टीईटीचा पेपर लीक होतो आणि सरकारची जिम्मेदारी घेत नाही. आमची फक्त या सरकारला एवढीच विनंती आहे की धर्मेंद्र प्रधान जे शिक्षा मंत्री आहे यांना राजीनामा द्या. त्या विरोधात हा मोर्चाचं आयोजन केले आणि त्या व्यतिरिक्त या देशामध्ये लोकशाहीचा रोज गळा घोटला जातोय. सोनम वांगचुक यांना या सरकारनं पोलिसांना आदेश दिले आणि दिल्ली पोलीस यांनी सोनम वांगचुक यांना सकाळी 7 वाजता बळजबरीने दवाखान्यामध्ये दाखल केले. खऱ्या अर्थानं मित्रांनो, असं तर ते करू शकत नव्हते, पण तरी पण या सरकारच्या दबावाखाली त्यांना केलं. यासाठी हा मोर्चा आहे. आपल्या भारतामध्ये जर कधी आपल्याला हुकुमशाही नसन आणायची आणि यांची हुकुमशाहीवर आपल्याला जर कधी आवाज उचलायचा तर उद्या तुम्ही क्रांती चौक येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहा.